नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनेलवर. आज आम्ही एका खास रेस्टॉरंटमध्ये जात आहोत, ज्याचं नाव आहे उत्सव बार्बिक्यू. बार्बिक्यू नाही, बट आजचं स्पेशल मेन्यू म्हणजे मटका पोपटी चिकन. चला तर मग पाहूया ही डिश नक्की किती खास आहे ते. मित्रांनो, या रेस्टॉरंटचं वातावरण खूपच छान आहे. बसण्याची उत्तम व्यवस्था आणि फॅमिलीसोबत एकदम परफेक्ट आहे. रेस्टॉरंट खूपच मॉडर्न आणि क्लासी आहे. इथला प्रत्येक कोपरा इतका सुंदर आहे की तुम्ही फोटो काढल्याशिवाय राहणार नाही. मुख्य डिशकडे वळण्याआधी आम्ही काही स्टार्टर्स मागवले. पहिलं म्हणजे चिकन मंचाव सूप. हे इतकं चविष्ट होतं आणि स्पायसी सुद्धा. मित्रांनो, अशा खास जेवणाची खरी मजा तर आपल्या फॅमिलीसोबतच येते. सो तुम्ही हा नक्की क्षण अनुभवा. गरमागरम सूपची मजा घेत माझा मुलगा बघा किती खुश आहे. काही तोड नाही. नंतर आलं चिकन 65, आमचं खूपच फेवरेट. अभिनी पहिला बाईट घेताच बोलला, वाव व्हॉट अ टेस्ट. पण आम्ही वाट बघत होतो ती म्हणजे इकडची स्पेशल डिश, मटका चिकन पोपटी. ते मातीच्या मडक्यामध्ये सर्व केलं जातं. त्यातून येणारा तो खमंग सुवास सांगून जात होता की आतली चव किती जबरदस्त असणार आहे. आणि मग आले आमची ड्रिंक्स, ब्लू लगून आणि रेड स्पायसी. रिफ्रेशिंग ड्रिंक्स पिऊन खूपच मजा आली. आरुषला बघा किती मजा करतोय. कोल्ड्रिंक्स हा प्रकार त्याला खूप आवडतो. नंतर आली एक सिग्नेचर डिश म्हणजेच रुमाली पापड, जो दिसायला खूपच मोठा होता पण तितकाच चविष्ट आणि कुरकुरीत. जर तुम्ही कधी या रेस्टॉरंटमध्ये गेला असाल तर तुमचा अनुभव कसा होता हा नक्कीच सांगा. आता वळूया आजच्या स्टार डिशकडे. हे आहे मटका पोपटी चिकन. बघा किती वाट बघतोय. अभि तिकडे बघ म्हणतोय. चला तर मग व्हिडिओ काढूया. मी कधी पोपटी खाल्ली आहे का, तर आम्हाला नक्की कळवा. गरम गरम पोपटी खाण्याची मजा आहे ना, स्वर्ग आहे स्वर्ग. चिकन एकदम मऊ आणि ज्युसी झालं होतं. चव पार आतपर्यंत उतरली होती. प्रत्येक घासामध्ये तो गावरान ठसका जाणवत होता. ही डिश आम्ही भाकरी आणि ग्रेव्ही सोबत खाल्ली. ते कॉम्बिनेशन म्हणजे खूपच अपार होतं. आई बाबा हा अनुभव फर्स्ट टाइमच घेत होते. आम्ही तर खूपदा खाल्ली. मला बघा, मी तर एकदम खाताड वाटते की नाही, पण मला हे चिकन आणि अंड खूपच आवडतं. माझं फेवरेट आहे जणू. खाताना कॉन्सन्ट्रेशन फक्त खाण्याकडे होतं, बाकी कुठेच नाही. अंड्याची साल सोलता सोलता आरुषला विचारलं, पाहिजे का रे? तो म्हणाला, नको, माझं पोट भरलंय. एवढं ड्रिंक पियालं होता की त्यांनी नंतर काहीच खाल्लं नाही. पण खरं सांगू, चिकन खूप मऊ होतं, खूप टेस्टी, खूप टेस्टी. अंड बघा कसं गायब झालं. अभि वाटच बघत होतं जणू काय. तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर नक्कीच ट्राय करा. एकदा तरी ट्राय केलंच पाहिजे पोपटे चिकन. त्यानंतर आली ती म्हणजे बिर्याणी. वाव, हैदराबादी बिर्याणी. ती पण खूपच ज्युसी ही पण होती. उघडताच त्याचा खमंग एवढा सुटला होता की जणू काही रिफ्रेशिंग वाटलं. पोपटी खाऊन पोट भरलं होतं म्हणून बिर्याणी ही थोडी नावापुरती, फक्त टेस्टसाठी खाल्ली. तुम्हाला जर इथलं जेवण आवडलं असेल तर ही बेल नक्की वाजवा. मी पण वाजवली बिकॉज आय लाईक इट. असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.